त्याचबरोबर आता आपल्याकडे सुनील पुरोहित सर आहेत, जे मुंबईचे आहेत आणि आपल्या सगळे विषय घेतलेत आतापर्यंत. उद्योजकता, ब्रँडिंग, मार्केटिंग, बॉम्बे BNCचे लोक आलेले, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे लोक आलेले आता आपल्या कार्यक्रमामध्ये. आज पूर्ण दिवसामध्ये आपल्याकडे मुंबई युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर आलेले, असे विविध क्षेत्रातील विविध लोक, डॉक्टर्स आलेले. तर आता आपण सगळं झाल्यानंतर आता आपण शेवटी आलो आहोत एस्ट्रॉलॉजी या विषयावर. आणि एस्ट्रॉलॉजी या विषयाबद्दल बोलायला आपल्याकडे आहेत सुनील पुरोहित सर. नमस्कार सर. नमस्कार, बोला. म्हणजे अगदी नको व्हायला, करून करून भागले असं नको व्हायला. ऍक्च्युली अभिजित प्रतिष्ठान आणि एस्ट्रॉलॉजी हा खरं म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंटचा विषय. त्यामुळे यू आर डुईंग ग्रेट जॉब. तर वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही डेस्टिनी मॅनेजमेंटच करत आहात असं मी म्हणेन तुम्हाला. थँक्यू सर. आता तुम्ही हा शब्द वापरले डेस्टिनी मॅनेजमेंट. तर व्हॉट इज डेस्टिनी मॅनेजमेंट हे आपण पहिले जाणून घेऊया. सी, डेस्टिनी मॅनेजमेंट इज यूज ऑफ एन्शियंट विजडम इन मॉडर्न लाईफ. आजच्या काळामध्ये कोणत्याही ज्योतिषशास्त्र सारख्या विषयांचा वापर करणं, याला आम्ही डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतो. कारण एका विशिष्ट काळामध्ये ज्या तऱ्हेची संदर्भ आणि ग्रंथ असतात किंवा ज्या तऱ्हेचं चिंतन असतं ते त्या काळासाठी असतं. आणि आजच्या काळामध्ये जेव्हा आम्ही ते वापरतो तेव्हा ते आजच्या काळाशी जोडणारं असलं पाहिजे. आजच्या काळात तशा तऱ्हेच्या असणाऱ्या प्रगत विषयांशी देखील ते जोडलेलं असलं पाहिजे. जसं पामिस्ट्री, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र या विषयांचं एकमेकांशी असणारं नातं हे सुद्धा डेस्टिनी मॅनेजमेंटचा एक विचार असू शकतो. सर, आपण एक प्रश्न घेऊया की भारताचे भविष्य काय 2021 किंवा पुढे काय होऊ शकतं? हा प्रश्न फारच उत्साहवर्धक असतो. आणि कदाचित तुम्ही असे जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा ज्योतिषांना कुठे थांबायचं आणि काय सांगायचं असं सगळं प्रश्न पडतो. आणि त्यांचे सगळे पूर्वग्रह हे त्यातून बाहेर येत असतात. पहिल्यांदा आपण भारताच्या आजच्या स्थितीमध्ये म्हणण्यापेक्षा जगाच्या स्थिती आणि भारताच्या स्थितीकडे पाहूया. ज्योतिषशास्त्र स्थितीकडे जाण्यापूर्वी आपण एक लॉकडाऊनच्या फेजमधून बाहेर पडतोय, लक्षात घ्या. जेव्हा आपल्यावरती कोणत्याही तऱ्हेची अशी बंधनं येतात किंवा अशा तऱ्हेची स्थिती येते तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाला संकोचण्याचं काम होत असतं. आणि जेव्हा आपलं व्यक्तिमत्व संकोचित होत असतं तेव्हा तुम्हाला त्याचा संकोच होत असताना त्याच्या प्रतिक्रिया होत असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये 3 तऱ्हेचे अग्नी अभिप्रेत आहेत आपल्या प्रत्येकामध्ये. एकाला म्हणतो आम्ही चर अग्नी, दुसऱ्याला म्हणतो स्थिर अग्नी आणि तिसऱ्याला म्हणतो द्विस्वभाव अग्नी. आता हे जे चर, स्थिर आणि द्विस्वभाव प्रकारचे अग्नी आहेत हे प्रत्येकामध्ये असतात. तुमच्यामध्ये असतील, माझ्यामध्ये असतील, प्रत्येक समूहामध्ये असतील आणि प्रत्येकाकडे असतील. ह्या तऱ्हेचे अग्नी असतात ते परस्परांवर कुरघोडी करणारा एक अग्नी असू शकतो. दुसरा स्वतःचं संस्थान बळकट करणारा असू शकतो, स्वतःच्या सत्ता बळकट करणारा असू शकतो. तर तिसरा दुसऱ्यावरती बौद्धिक मात कशी करता येईल हे सांगणारा असतो, त्याला मी द्विस्वभाव अग्नी म्हणतो. आता ह्या अग्नींचा रेफरन्स घ्यायचं कारण असे की जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा त्या संकटाला काहीतरी चेहरा असतो. जसं आपल्याकडे लॉकडाऊन म्हणा किंवा कोरोना म्हणा, त्याला एक चेहरा प्रत्येकाने द्यायचा प्रयत्न केला. आणि तो चेहरा जर त्याला जो मिळाला तर कुणाला चीनचा चेहरा मिळाला, तर कुणाला कोणत्यातरी सरकारचा चेहरा मिळाला, तर कुणाला आणखीन कशाचा चेहरा मिळाला. त्यामुळे आपला राग कोणत्या तरी चेहऱ्यावर काढणं हे प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे. आणि त्यासाठी ज्योतिषशास्त्रीय स्थिती असल्याचा देखील तुम्हाला एक आणखीन ऍडिशनल पॅरामीटर घडतो. म्हणजे जेव्हा काही ट्रान्झिट्स होत असतात किंवा काही गोष्टी घडत असतात तेव्हा त्या ट्रान्झिट्सनी घटना घडत नसतात, तर त्या ट्रान्झिटनी घटनेवरती परिणाम होत असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताचा शनी मंगळ केंद्र योग हा सगळ्यात आपल्याला महत्वाचा दिसतो. आणि गुरु आणि शनी यांची होऊन गेलेली युती ही महत्वाची दिसते. त्याच्यामुळे प्रत्यक्षात कोणतीही घटना घडत नाही. जेव्हा कोणत्याही तऱ्हेच्या ट्रान्झिट्स होतात त्याचे 3 प्रकारचे परिणाम आम्ही नेहमी चर्चेत आणतो. त्यापैकी पहिला परिणाम आहे तो इट गिव्ह सीड्स. म्हणजे कोणत्या तरी विचारांना चालना मिळते, कोणत्या तरी गोष्टी घडायला सुरुवात होते आणि त्याचा नंतर केव्हा तरी आकार बाहेर येतो. जसं आपण विचार केला की मार्च मध्ये लॉकडाऊन झाला तर त्याच्यानंतर लोकांच्या मनात निर्माण झालं की आपण आता काहीतरी वेगळ्या तऱ्हेचे व्यवसाय करावेत आणि ऑनलाईन ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. त्या दुसऱ्या दिवशी सुरू झाल्या नाहीत, त्या आकार घ्यायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागला. स्वतः अभिजित प्रतिष्ठानला कदाचित एक 15 दिवस 20 दिवस लागले त्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीशी ऍडजस्ट व्हायला. त्याच्यानंतर दुसरा जो ट्रान्झिटचा परिणाम असतो त्याला आम्ही म्हणतो की माहोल बनतं. त्याच्यामुळे म्हणजे आता समजा शनी मंगळ केंद्रयोग आहे तर हा शनी मंगळ केंद्रयोग आहे ना, हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोक्यात यायला लागतो. आणि मग आम्ही काय करतो, आमच्या मनातलं एक मोठं युद्ध सुरू होतं. मग आमच्या मनामधला कोणीतरी एक सरंजाम असतो, आमच्या मनातला कोणीतरी एक दादा असतो, आमच्या मनातला एक कोणीतरी राजा असतो आणि त्याचं सामान्य माणसाची झुंज सुरू होते. आणि ही सामान्य माणसाची झुंज बळकट करण्यासाठी ज्याचं पारडं डाऊन असतं त्याला आणखीन लोक मदत करायला सुरुवात करतात आणि दोन्ही पारडी
ही समसमान आवडून मोठी झुंज घडताना तुम्हाला दिसते. केंद्रयोगामध्ये असंच होतं. जसं शनी मंगळ केंद्रयोगाचा आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी परिणाम दिसत आहेत. प्रत्येक जण आपली पोझिशन घेऊन बसलाय आणि ही पोझिशन योग्य आहे असंच त्याला वाटतंय आणि ह्या पोझिशनच्या दुसरं काही बरोबर नाही आणि आपण मागे सरकलो तर आपण संपलो, अशा तऱ्हेची उगीच भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली. कारण असं काहीच होत नाही. सो बेसिकली कोणत्याही तऱ्हेच्या भ्रमणामुळे घटना घडतात असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल. घटनेवरती परिणाम होतात असं आपण मात्र नक्की म्हणू शकतो. त्यांनी एक प्रकारचं माहोल बनतं आणि फ्रुट्सना आकार येतो असं आपण म्हणू. एखादं फळ परिपक्व होतं, त्याचा एक भाग हा ट्रान्झिटशी रिलेटेड असू शकतो. हे सगळं सांगायच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही 2021चा विचार करतोय तेव्हा आम्हाला 2020 विसरून चालणार नाही. 2020 मध्ये सगळ्या तऱ्हेचे अग्नी जे आम्ही दाबून ठेवले होते ते अग्नी आता बाहेर येणार आहेत पहिल्यांदा. त्या अग्नींना जे कोणी ज्या पद्धतीने वाट देतील त्या तऱ्हेने त्या आकार घेतील. कधी ते राजकीय सत्तेमध्ये तुम्हाला दिसतील तर कधी सामाजिक स्पर्धांमध्ये दिसतील. तर ह्या सगळ्यांना जेव्हा आम्ही पाहतो प्रत्यक्षामध्ये तेव्हा मला असं दिसतं की एक प्रचंड तिरस्काराची स्थिती आपल्याला दिसणार आहे आणि तिरस्काराची स्थिती असेल त्याच्यामध्ये घृणा निर्माण करणं आणि त्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणं हे होण्याची शक्यता खूप मोठी आहे. मुळामध्ये निर्माण होणाऱ्या संधी फक्त मलाच मिळाव्यात असं व्हायला लागतं. तुम्ही एक विचार करा, तुम्ही एक ट्रेन पकडायला चाललात, एक रिकामी गाडी आहे आणि ती ट्रेन पकडायची असेल तुम्हाला तर तुम्ही आरामात पकडाल, कारण 4 माणसं पकडणार आहेत गाडी आणि 10 विंडोज रिकामे, सो यू विल कॅच इट इझिली. पण तुम्ही विचार करा की एक शेवटची ट्रेन मधली सीट बाकी आहे, तर तुम्ही काय कराल, तुम्ही धक्काबुक्की करून हाणामाऱ्या करून ते पकडण्याचा प्रयत्न कराल. करोना नंतरच्या स्थितीमध्ये असं थोडंसं वातावरण निर्माण नक्की झालंय की जी संधी निर्माण झाली ती फक्त मला आणि मलाच मिळाली पाहिजे अशा तऱ्हेची एक स्पर्धा निर्माण होईल. आणि ही संधी असेल ती कदाचित लोकांवर राज्य गाजवण्याची असेल, कदाचित लोकांच्या मनाचा ठावा घेण्याची असेल, कदाचित त्यांच्या धार्मिक मानसिक भावांना भडकवून त्यांच्यावरती राज्य करण्याची असेल. ह्या सगळ्या स्थिती तुम्हाला आता दिसतील आणि ह्याला कोणीही अपवाद नसेल. जो जो त्याचं स्वतःचं घोडं दामटण्यासाठी या स्थितीचा फायदा घेताना दिसेल. ओके, सो बेसिकली गुरु शनी कंजंक्शन हे घटनेचं कोणतंही कारण नसून ह्या घटनेवरती असणारा एक उपाय आहे. ही घटना झाल्यानंतर गुरु शनीची युती ही माझ्या दृष्टीने एक अत्यंत सकारात्मक स्थिती आहे आणि ही सकारात्मक स्थिती आर्थिक अशा मकर राशीत घडली. त्यामुळे आर्थिक असणारी मकर राशी मी मुद्दामून अंडरलाईन अधोरेखित करून तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस किंवा प्रत्येक जण कोणत्या तरी मोठ्या संधी निर्माण झाल्याचं बघतोय. काही ठिकाणी काही गोष्टी रिडिफाईन होण्याची शक्यता आहे. म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय पूर्ण तळाला जाऊन त्याच्या जागी नवीन तऱ्हेचा उद्योग व्यवसाय येण्याची शक्यता आहे. आणि हा जो ट्रान्सफॉर्मेशन आणि चेंज आहे, हा चेंज जो कोणी ताब्यात घेईल तो त्यातला विजेता ठरेल आणि जो ताब्यात घेताना चुका करेल तो त्यात सुद्धा संपेल, त्यात सुद्धा स्पर्धा असणार आहे. त्यामुळे हे येणारं वर्ष हे बऱ्याच तऱ्हेच्या आव्हानांनी घडणारं असणार आहे आणि त्याचं कारण फक्त गुरु शनी कंजंक्शन नसून त्याच्या आधीची स्थिती आहे आणि त्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर असणारी गुरु शनीची युती जी 21 डिसेंबर 2020 ला झाली ती आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही आता गुरु शनीचे युतीबद्दल सांगितलं, पण ते नक्की काय आहे आणि ते प्रत्येक व्यक्ती त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकतो? प्रश्न ना हा अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा, काय असतं की लोक जेव्हा भयगंड निर्माण करणारे ज्योतिषांचे चॅनल बघतात तेव्हा त्यांना कोणीतरी सांगतात की आता शनी, अरे बापरे, तुमच्या राशीत शनीची युती झाली, गुरु शनीची, आता तुमचं काय खरं नाही. कोणी सांगतं तुमच्या अष्टमात युती झाली, तुमचं काय खरं नाही आणि तुम्हाला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, समथिंग समथिंग समथिंग, जे त्याच्या पद्धतीने जे असेल ते सांगत असतो आणि ऐकणारा सुद्धा त्याच्या भीतीयुक्त भावनेने ते ऐकत असतो. मुळामध्ये घाबरावं असं अशा युतीत कधीच काही नसतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या युतीचा प्रत्येकावर काय परिणाम होईल तर त्यासाठी तुमचे कोणते सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर समजा तुमच्या कुंडलीमध्ये असं धरून चाला की तुमचा चंद्र हा सध्याच्या शनीच्या जवळ असेल तर कदाचित एक टेम्पररी डिप्रेशन आणि टेम्पररी एक्साइटमेंट ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा ही जी युती आहे ह्या युतीचा प्रत्येकावरती होणारा परिणाम हा वेगवेगळा असू शकेल आणि त्याच्या कुंडलीतल्या काही ग्रहांशी संबंध असेल असं आपण म्हणू शकू. पण जनरली एक सामान्यतः जर तुम्ही हा परिणाम पाहिला तर प्रत्येकाकडे कर्मस्थानात असणाऱ्या या युतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आता हे मला पकडलं पाहिजे, मला ही बस मीच पकडणार, ही गाडी मीच पकडणार आणि जर दुसरा कोणी पकडत असेल त्याचे हात कसे मला सोडवता येतील त्याच्याकडे असण्याची शक्यता जास्त आहे. जे इंडिव्हिज्युअल आजच्या तारखेला ऑर्गनाइज्ड आहेत, एक ज्यांच्याकडे विजन आहे, दोन आणि जे योग्य वेळी आपले निर्णय बदलण्याची क्षमता ठेवतात त्यांना यश मिळेल असं मी तुम्हाला सांगतो. ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने 3 विनर्स असतात. एकाला मी रवी म्हणतो, एकाला मंगळ म्हणतो आणि एकाला बुध म्हणतो.
हे विजेते असतात. त्यापैकी रवी, ज्याच्या हातात सत्ता तो पारधी, ज्याच्याकडे सत्ता आहे, जो ऑर्गनाइज्ड आहे, तो सत्तेने ते काम करायचा प्रयत्न करतो. आणि जो सत्तेपासून लांब आहे तो ही सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो आणि सत्ता मिळाली की तो रवीप्रमाणे वागतो. दुसरा मंगळ, की जो धाडसाने कामं करतो आणि धाडसाने ही स्थिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला याचा फायदा मिळू शकतो. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा, जो अर्थसंकेतचे काय चॅनलच्या जवळपासचा असतो, जो शहाणा असतो, जो फ्लेक्सिबल असतो आणि तो या संधीचा योग्य फायदा घेतो आणि ही गेट्स अ चान्स टू बिकम सक्सेसफुल ड्युरिंग दिस फेज. जो कोणत्याही ठिकाणी संधी घेताना दुसरा असतो. मी हा दुसरा शब्द मुद्दामून अधोरेखित करतोय, कारण संधी घेणारा पहिला मनुष्य हा सामान्यतः मंगळासारखा असतो, जो धोका पत्करायला तयार असतो. आणि त्यांनी पत्करलेला धोका पाहून चला इथे काही खूप धोकादायक नाही असं वाटून जो पाण्यात पाय घालतो, त्याचे यश मिळण्याची शक्यता पहिल्यापेक्षा जास्त असते, कारण त्याने आणखीन 2 गणितं सोडवलेली असतात. ओके, तर जी माणसं अशा तऱ्हेने ऑर्गनाइज्ड आहेत, जी पुढाकार घेतलेल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट असेल. त्यांची ती स्वप्न पूर्ण करणारा हा काळ असू शकेल असं मला वाटतं. सर 2020 हे वर्ष अनेक उद्योजकांसाठी खूप चढउतारीचे गेलं आहे आणि लोकांना अपेक्षा आहे की 2021 मध्ये चांगला बदल होणार आहेत. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? कसं माहिती की नुसतं तारीख बदलली म्हणजे बदल होतील असं नाही वाटत मला. म्हणजे आता 20 झाला आणि 21 झालं, चला आता चांगलं होईल, चला आता वाईट होईल, मला वाटतं दोनापैकी काही खरं नाही. गेल्या वर्षी ज्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या आणि त्यांनी हाल अपेष्टा सहन करताना कोणत्याही तऱ्हेने हातपाय हलवले नाहीत किंवा त्यांना हातपाय हलवायला मिळाले नाहीत, त्यांना हातपाय हलवायची संधी मात्र नक्की मिळणार आहे. गुरु शनी बदल हा इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज असल्यामुळे तो ग्रासरूट पासूनचा क्लास हा माझ्या बरोबर असावा म्हणून एक स्पर्धा निर्माण करणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण तळातला माणूस माझ्या बरोबर असावा, तळातली माणसं माझ्या बरोबर असावीत, शोषित पीडित लोक माझ्या बाजूने असावीत किंवा मी त्यांचा तारणार असावा अशी भूमिका घेण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आर्थिक बदल जे घडणार आहेत त्या आर्थिक बदलांमध्ये सगळ्यात सामान्य माणूस हा डोळ्यासमोर ठेवून मी कार्य करतोय असं दाखवणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. सो दोज हू आर डाऊन ट्रोडन, एक तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याही काळामध्ये लोकांनी एकमेकांना खूप मदत केली, पण ही मदत असणं हा अर्थव्यवस्थेचा पराभव आहे असं मला वाटतं. एखाद्या माणसाने स्वावलंबी असणं आणि एक अख्खी सायकल नीट चालणं हे तसं यश असतं. आणि सायकल बंद पडली म्हणून कोणीतरी तुम्हाला पाणी देतंय, कोणीतरी तुम्हाला काहीतरी मदत करायचा प्रयत्न करतंय, तुमची लाचारी वाढवतंय, हे काही खूप चांगलं लक्षण नाही अर्थव्यवस्थेचं. त्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करणं आणि पायावर उभं राहायला त्याला मदत करणं आणि हे करत असताना आपण त्याचा योग्य अंगाने विकास करणं हे अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. थँक्यू सर. सर आपण बिझनेस मॅनेजमेंट शिकतो किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन शिकतो, फायनान्शियल मॅनेजमेंट शिकतो, तसं आपण डेस्टिनी मॅनेजमेंट शिकू शकतो का आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? सो सिम्पल. त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट शिकवणारी एकमेव संस्था आहे ज्याचं नाव आहे अभिजित प्रतिष्ठान. अभिजितप्रतिष्ठान.com वर लॉग इन करा, तुम्हाला पुढची माहिती मिळेल. एक. आणि दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट हा कोणता तरी एखाद्या पोथी पंडिताचा विषय नाहीये. हा विषय तुमच्या माझ्यासाठीच केलेला आहे आणि हा विषय करणाऱ्या अभिजित प्रतिष्ठान एक ट्रस्ट आहे आणि 1999 साली ह्या क्षेत्रामध्ये नवीन कात टाकून हा विषय उभा राहिलेला आहे. या विषयाचं जर तुम्ही विशेष अंग पाहिले तर तुमच्याकडे एक प्रत्येक बाबतीत विकास करण्याची संधी तुम्हाला मिळते. तुमच्या व्यक्तिमत्वामधल्या लिमिटेशन्स तुम्हाला कळतात, तुमच्या व्यक्तिमत्वामधली स्ट्रेंथ तुम्हाला कळते आणि हे स्ट्रेंथ कळत असताना तुम्ही जर त्याचा नीट उपयोग केलात तर देन यू विल बी सक्सेसफुल. दॅट इज द की ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट. अगदी सोप्या गोष्टीपासून तुमच्या हातांपासून ते तुमच्या हाताच्या पेरांपासून तुम्ही कशाचाही विचार केलात तर तुम्हाला डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजे काय हे समजेल. आपण आज पहिल्यांदा अंगठ्याचा विचार करूया. समजा हा आपला अंगठा आहे आणि हा साधा अंगठा जर तुम्ही पाहिलात तर हे अंगठ्याचं वरचं पेर आहे, हा म्हणजे श्रद्धा, तुमची स्वतःवर असणारा फेथ हा त्याच्यात दिसतो. आणि ज्यांची विल पॉवर चांगली आहे त्यांचा हा अंगठा चांगला असतो आणि ह्या संकटाच्या काळात सुद्धा ती माणसं सगळ्याशी संघर्ष करतात. दुसरा अंगठ्याचं पेर आहे त्याला आपण म्हणतो सबुरी, असं आमच्या एका मित्राने खूप छान नाव दिले त्याला. आणि हे खरं म्हणजे तुमचं अनालिसिस असतं आणि ज्या माणसाचं हे अनालिसिस करण्याची प्रवृत्ती चांगली असते तो कोणतीही गोष्ट सारासार विचारांनी करतो. काही माणसांमध्ये ते कमी असतं किंवा इथे खड्डा पडल्यासारखं असतो आणि जास्त वीक झालेलं असतं. अशी माणसं विचार खूप करतात आणि करताना मात्र पटकन काहीतरी निर्णय घेऊन मोकळे होतात आणि ते सफर लॉट. ओके, सो नुसत्या अंगठ्यावरून जर तुम्ही विचार केला तुमची इच्छाशक्ती आहे का, त्याच्याबरोबर तुमचा अनालिटिकल पॉवर आहे का हे तुम्ही जर पाहिलं तर ह्या दोन गोष्टींच्या आधाराने तुम्हाला पहिला क्लू तुम्हाला मिळतो.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुमचा पामिष्टीचा विचार केला तुम्ही तर साधा असा पण हात आम्ही नेहमी असं म्हणतो कावळा कावळा करा आणि असे हात वर करा. तर असे हात वर केल्यानंतर हे जे पहिलं बोट आहे उजव्या हाताचं जे राईट हँडेड आहे त्यांच्यासाठी याला आम्ही म्हणतो गुरुचं बोट आहे. आणि गुरु याचा अर्थ तुमच्या महत्वाकांक्षा आहे. ज्या उद्योजकांचं गुरुचं बोट सरळ आहे आणि लांब आहे त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा विकसित करायला त्यांना ही संधी मिळेल. आणि ज्यांचं हे वाकडं आहे आणि जे एकत्रित आहे ते टीम प्लेयर्स आहेत. त्यांनी आपल्या टीम बरोबर आपल्या महत्वाकांक्षा डेव्हलप कराव्यात आणि त्याचा आकार घ्यावा. जर हे उलट करायचा आपण प्रयत्न केला की जे समजा आपण असं धरून चालू की ज्याचं हे बोट लहान आहे आणि इंडिपेंडंट आहे अशा माणसाने जर महत्वाकांक्षा बाळगल्या तर कदाचित त्या महत्वाकांक्षा त्याला अडचणीत आणू शकतात. हा त्यांनी नक्की विचार करावा. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ ऍस्ट्रॉलॉजी. आता मी तुमच्या दुसऱ्या बोटाकडे बोलतोय. हे जे दुसरं बोट आहे ह्याला मी म्हणतो शनीचं बोट आहे. या शनीच्या बोटामध्ये जो पहिला फेलेंज आहे वरचा हा R&D करणार आहे. म्हणजे जी माणसं कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये R&D करतात त्यांनी जर हे पेर त्यांचं जर चांगलं असेल तर ते R&D खूप चांगलं करू शकतात. आणि ज्यांचं दुसरं पेर चांगलं असेल हे खालचं मधलं ही माणसं इतरांकडून कामं चांगली करून घेऊ शकतात. ते चांगले मुकादम असतात. आणि ज्यांच्याकडे हे पहिलं आणि दुसरं बोट दुसरं पेर खूप चांगलं नाहीये पण तिसरं पेर मात्र गुबगुबीत भरलेलं आहे ह्या माणसांनी कामं लवकर करावीत. कारण माणसं सामान्यतः आळशी असतात आणि त्यांना आपल्यापेक्षा इतरांनी कामं करावीत असं त्यांना मनापासून वाटत असतं. सो हे त्याचं विशेष निरीक्षण आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि आपण हे बोट बघूया. तुमच्या उद्योग व्यवसायामधल्या लोकांना ही दोन बोट जास्त महत्वाची आहेत खरं म्हणाल तुम्ही तर. त्यापैकी हे बोट आहे ह्याला आम्ही रवीचं बोट असं म्हणतो. त्याचा पहिलं पेर जे आहे हे पेर तुमच्यामधल्या कलागुणांना आणि तुमच्या मांडणी तंत्रासाठी खूप महत्वाचं असतं. ज्याला आम्ही पॅकेजिंग इंडस्ट्री म्हणतो की आता तुमच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही किती छान प्लॅन करता आणि मांडता. तुमचं पहिलं पेर हे नक्कीच चांगलं असलं पाहिजे. रवीचं पहिलं पेर हे नक्कीच चांगलं असलं पाहिजे. आणि दुसरं पेर जे हे क्रिटिक किंवा एक लोकांना ट्रेनिंग देणारा प्रशिक्षक जो आहे त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. जी माणसं आपल्या उद्योग व्यवसायातील लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचं दुसरं पेर तुम्हाला चांगलं दिसेल. आणि पहिलं पेर जे चांगलं आहे ते स्वतःचे कलागुण असणाऱ्या स्वतः खेळाडू असणाऱ्या लोकांकडे तुम्हाला ते चांगलं दिसेल. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं पेर आहे ते तिसरं पेर आहे. आणि हे जे सगळ्यात खालचं पेर आहे तुमच्या रवीच्या बोटाचं ते जर भरलेलं असेल तर लक्षात ठेवा कमी श्रमात सुद्धा तुम्हाला जास्त यश आणि जास्त संपत्ती मिळू शकते. प्रसिद्धी आणि लोकप्रियता तुम्हाला मिळू शकते. आणि ती कशी मिळवावी याची तुम्हाला एक नॅक असते आणि त्यांना कोणत्याही ट्रेनिंगची आवश्यकता नसते आणि ते स्वतःहून असे पैसे किंवा यश मिळवतात. तुम्ही खुश झाल्यात बहुतेक तुमचं ते पेर लागतं नाही. आणि तिसरं हे जे शेवटचं बोट आहे हे बोट सुद्धा आपल्या व्यावसायिकांसाठी खूप महत्वाचं आहे. आपले महाराष्ट्रीयन व्यावसायिक हे नेहमी ह्या बोटावरती मार खातात. तुम्हाला कित्येक वेळा असं दिसेल की अनेक वेळा आपल्या चांगल्या व्यावसायिकांचे हे जे करंगी असते नाही अशी बुडल्यासारखी दिसते आतल्या बाजूला गेलेली दिसते. आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू शकता की तुमचे पैसे अडकलेत का की तुमची आर्थिक स्थिती खरंच खालावतीये का आणि गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला मोठे चॅलेंजेस आहेत का फायनान्शियल हे तुम्ही त्यांच्या नुसत्या करंगीवरून सांगू शकता. आता हा करंगीचा विचार तुम्ही जर केला तर मी असं म्हणेन आमचे जे उद्योजक बंधू आहेत त्यांना आम्ही सहज आणि सोप्या माध्यमातून मार्गदर्शन करू शकतो की तुमच्या हातावरून तुम्हाला तुमचे चॅलेंजेस कोणते आहेत हे तुम्हाला कळू शकतात. आणि कुंडली शास्त्र आणि हस्तसामुद्रिक शास्त्र यांचा जर आम्ही एकत्र विचार केला तर पुष्कळ वेळा आम्हाला असं लक्षात येतं की आपण त्याच्या माध्यमातून तुमच्या चॅलेंजेस जर आधी लक्षात घेतलं तर त्याच्यावरती तुम्हाला मात करणं सोपं जातं. किंबहुना ते जर तुम्हाला कळलं नाही तर आपण कुठे ट्रॅप होतोय हे आपल्याला कळत नसतं. येस मॅम. तर फ्रेंड्स आता आपण जाणून घेतलं की किती सोप्या पद्धतीने म्हणजे फक्त आपल्या हातात हे बघून चॅलेंजेस बघून आपण सांगू शकतो की डेस्टिनी बद्दल जाणून घेऊ शकतो. तर डेस्टिनी मॅनेजमेंट हा जो विषय आहे की असं नाही की जर तुम्हाला फक्त ऍस्ट्रॉलॉजी आणि ह्याच्यामध्येच आवड असेल तर तुम्ही शिकू शकता. पण इतर पण बरेच त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स आहेत जसं पामिस्ट्री आहे न्यूमरोलॉजी आहे आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता आणि त्या तुमच्या फक्त पर्सनल लाईफ मध्ये पण तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता किंवा तुम्ही इतरांना पण ते शिकवू शकता किंवा त्याचा गायडन्स देऊ शकता. सर तर इतर जे आपले डिपार्टमेंट आहेत त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती. नक्की सांगेन तुम्हाला. त्याचं सगळ्यात लाडकं डिपार्टमेंट माझं त्याला मी म्हणतो अंकशास्त्र. म्हणजे तुमची जन्मतारीख 1 ते 31 पैकी कोणती असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही छान छान गोष्टी समजू शकतात. आणि अभिजित प्रतिष्ठाननी ह्या विषयाला एक वेगळा आकार बऱ्याच वर्षापासून दिलाय. आणि हा आकार देताना मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की अभिजित प्रतिष्ठान ही पहिली संस्था आहे की ज्यांनी अंकशास्त्राचा उपयोग आणि अंकशास्त्राची व्याप्ती ही ज्योतिषशास्त्राबरोबर जोडली. आणि रवी राशी
हा जो पाश्चात्य विचार आहे त्या रवी राशीला भारतीय पद्धतीची निर्यन राशी हा प्रथमच विचार पुढे आला. नाहीतर आतापर्यंत कसं असायचं की लोक पहिल्यांदा असं म्हणायचे 1 जानेवारी म्हणजे 1 आणि फेब्रुवारी म्हणजे 2 असं समजायचे. तर जानेवारीमध्ये जर तुम्हाला स्पष्टपणे धनु राशीतून मकर राशीत भ्रमण करणारा रवी दिसतोय, तर हा धनु रवी आणि तो मकर रवी हे तुम्हाला समजण्यासारखं आहे. आणि हे जर तुम्हाला समजत असेल तर त्याचा विचार तुम्हाला करायला काय हरकत आहे असं तुम्हाला म्हणेन. तेव्हा दुसरा मुद्दा असा असतो की तुमची जन्मतारीख जर तुम्हाला कळली तर त्या तारखेवरून तुमची रवी राशी समजते. आता उदाहरणार्थ समजा आता तुमची जन्मतारीख 12 डिसेंबर असं आपण समजूया. जर आपण 12 डिसेंबर म्हटलं तर 12 डिसेंबरला रवी कुठे आहे? रवी वृश्चिक राशीमध्ये आहे. आता वृश्चिक रवीमध्ये काय काय क्वालिटीज आहेत? तर वृश्चिक रवी हा स्ट्रॅटेजिकल प्लॅनर आहे आणि ह्या स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करणाऱ्या रवीनी कोणतीही गोष्ट आधीपासून ठरवून व्यवस्थित तऱ्हेने ती मांडली तर त्याला जास्त श्रेय मिळतं आणि त्याला जास्त यश मिळतं. तेव्हा तो चमकणारा रवी नसून चमकवणारा रवी आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. राईट. सो अशा तऱ्हेने तुमच्या रवी राशीवरून तुमच्यातले जर तुम्हाला गुणधर्म कळले आणि चांगले गुण कळले तर त्याचा तुम्ही जास्त चांगला उपयोग करू शकता. अभिजित प्रतिष्ठानमध्ये आपण सनसाईन वरून स्वॉट टेक्निक्स म्हणतो त्याला, की प्रत्येक माणसामध्ये काही स्ट्रेंथ आणि विकनेसेस असतात आणि त्या स्ट्रेंथचा जर त्यांनी वापर केला तर डेफिनेटली ही कॅन अचीव्ह बेटर रिझल्ट्स. राईट. तर हे झालं अंकशास्त्राबद्दल. आणखीन एक महत्वाचा विषय त्याला आम्ही म्हणतो वास्तुशास्त्र. अभिजित प्रतिष्ठानमध्ये वास्तुशास्त्र हा विषय आपण 2 प्रकाराने शिकवतो. एकाला आम्ही म्हणतो सामान्य वास्तुशास्त्र आणि हे सामान्य वास्तुशास्त्र म्हणजे कोणत्याही पुस्तकात तुम्हाला उपलब्ध असणारं सामान्य वास्तुशास्त्र. आणि दुसरं वास्तुशास्त्र म्हणजे विशिष्ट वास्तुशास्त्र. तुम्हाला आता विशिष्ट शब्द कुठून आला? तर विशिष्ट म्हणजे माझ्यासाठी असणारं माझं वास्तुशास्त्र. अहो मुंबई सारख्या ठिकाणी घर राहायला जागा मिळत नाही, तिथे मिळालेली जागा ही कोणत्या कामासाठी चांगली आहे हे शोधणं महत्वाचं आहे. त्यामुळे मिळाली ती जागा घेतली आणि त्यात आम्ही काम सुरू केलं, त्यात आम्ही राहायला गेलो तर त्यात काय करता येतं? तर त्यात करेक्शन्सच्या बरोबरीने सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असा असतो की काही घरं ही कोणासाठी तरी विशिष्टपणे चांगली असतात आणि काही घरं ही इतरांसाठी त्रासदायक असू शकतात. उदाहरणार्थ एखादं घर ज्याला साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य कोण ज्याचा कट आहे, ज्यांना पुढची पिढी निर्माण करायची, वाढवायची आणि प्रगती साधायची, त्यांच्याकडे नैऋत्य कोण कट असेल असं घर त्यांनी घेऊ नये असं आपण म्हणू शकतो. वेअरॅज ज्यांच्या अख्खं आयुष्य जगून झालंय आणि उतार वयात ती माणसं आहेत आणि त्या उतार वयातल्या माणसांना साऊथ वेस्ट कटचं घर मिळालं तर त्यामध्ये त्यांना त्रास कमी होईल. मी असं म्हणणार नाही की त्यांनी घ्यावं, पण अशा तऱ्हेची जागा त्यांच्याकडे असेल तर ती स्थिती, ते भय हे त्यांना असणार नाही. त्यांना अग्नेय चांगला असेल तर ती माणसं अधिक कम्फर्टेबल, खेळकर आणि मजेत राहतील. त्यांना पुढची पिढी कुठे घडवायची, त्यांचं आयुष्य ऑलरेडी संपलेलं आहे त्या अर्थाने. पण त्यांना जर नवीन काही करायचं असेल तर त्यांनी दुसरा कोणतरी विचार केला पाहिजे. तसं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे काही डायरेक्शन्स असतात. जसं मी ईशान्य दिशा म्हणतो, तर ईशान्य दिशा ही अतिशय महत्वाची आणि छान दिशा आहे. पण असं धरून चला की जर कुठे कट असेल आणि ईशान्येला कट आहे असं आपण धरून चालू, तर ईशान्येला कट असणाऱ्या ठिकाणी तुम्हाला खाटीकखाना करायला काहीच हरकत नाही किंवा स्लॉटरिंग हाऊस करायला हरकत नाही किंवा अशी काही कामं करायला तुम्हाला हरकत नाही की ज्यांना कोणत्याही तऱ्हेचा पश्चाताप होत नाही. सो यू कॅन कंटिन्यू ऍक्टिव्हिटीज लाईक दॅट. लॉटरी सेंटर तुम्हाला चालवायचंय तर लॉटरी सेंटरला पश्चातापाची गरज नाही. सो वी कॅन सी की त्याला आम्ही विशिष्ट वास्तुशास्त्र असं म्हणतो आणि विशिष्ट वास्तुशास्त्राचा विचार करताना त्याचा तुम्ही चांगल्या तऱ्हेने वापर करू शकता. मला कल्पना आहे की जेव्हा मी अशा तऱ्हेच्या संकल्पना मांडू तेव्हा बहुतेक वास्तुशास्त्री आमच्यावरती नक्की तुटून पडतील आणि आम्हाला त्याच्याबद्दल आनंद वाटेल. पण ऍट द सेम टाइम जर तुम्हाला कोणतीही गोष्ट उपलब्ध आहे तर त्या उपलब्ध गोष्टीतच सर्वोत्तम काय करता येईल हा विचार आपण नक्की केला पाहिजे. अशा तऱ्हेने आपण ह्या विषयांचा वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करत असतो. सरांच्या बोलण्यातनं आता जाणवतं की कोणतीही दिशा किंवा कोणताही अंक हे चांगलं किंवा वाईट नसतं, पण कुठेतरी आपण कधीतरी काम करत असताना कुठेतरी अडकतो, काहीतरी काम पुढे होत नसतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स उद्भवतात. तर अशा वेळेस नक्की डेस्टिनी मॅनेजमेंट काम करतं असं मला वाटतं. बरोबर सर? मी तर फारच जबरदस्त बोलतोय. कसे बघा की कोणत्याही घटनेचा परिणाम कशात दिसतो हा आपण विचार करूया. समजा आयुष्यात तुमच्या एखादी गोष्ट खूप चांगली घडली तर काय होतं, लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. एखादी गोष्ट चांगली घडली तर काही लोक खूप चांगलं घडलं तरी बरळत सुटतात, काही लोक खूप चांगलं घडलं तरी त्यांना वस्तूंची वासना उडते. काही माणसांच्या बाबतीत एखादी गोष्ट वाईट घडली तरी सुद्धा त्यांची आयुष्यावरची वासना कमी होते. एखादी वाईट गोष्ट घडली तरी त्यांच्या बोलण्या चालण्यात स्मरणशक्तीवरती परिणाम होतो. तर काही जण अत्यंत भावुक होतात आणि आत्मघातकी सुद्धा विचार करायला लागतात. याचा अर्थ त्यांची जी शरीराची यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये त्यांचे जे काही अंतर्दोष आहेत त्या दोषांच्या माध्यमातून
घटनेचे जे दुष्परिणाम असतात ते तुम्हाला दिसत असतात आणि ते तुम्हाला आधीपासून रीड करता येण्याची एक शक्यता ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आहे. आय एम नॉट मेकिंग एनी टॉल क्लेम अबाउट इट, पण त्यापैकी 3 पैकी एकापैकी कोणती तरी एक गोष्ट जर तुमची वाईट असेल, जे बरं उदाहरणार्थ तुमचं चंद्र वाईट असेल तर याचा अर्थ तुमचा रिॲक्शन पॅटर्न हा वाईट आहे असं तुम्हाला म्हणता येईल. आणि ज्याचा रिॲक्शन पॅटर्न वाईट आहे तो कोणत्याही गोष्टीचे चमत्कारिक अशा तऱ्हेने अर्थ लावू शकतो, त्याला प्रत्येक ठिकाणी काही वेगळे अनुभव येतात असं वाटू शकतं आणि ही कॅन बिकम डिप्रेसिव्ह फॉर सम टाइम. अशा तऱ्हेचे अनुभव त्याला येऊ शकतात इफ मून इज डिफेक्टिव्ह. त्यामुळे घटना आणि क्रायसिस आणि स्ट्रेस हे 2 गोष्टी वेगळी आहेत. क्रायसिस आर कमिंग फ्रॉम आउटसाइड अँड स्ट्रेस इज दॅट वी फील इनसाइड. आम्हाला जे आतून जाणवतं त्याला आम्ही स्ट्रेस म्हणतो आणि क्रायसिस हे बाहेर आम्हाला स्पष्ट दिसत असतात. काही वेळा तर माणसं आयुष्यामध्ये भरपूर नुकसान करून सुद्धा मजेत खाताना पिताना दिसतात, तर काही माणसं लॉटरी लागली तरी देखील त्यांची झोप उडते. राईट. सो दिस इज हाऊ इट कॅन बी. राईट. आणि ते आपल्याला आधीपासून कळू शकतं. हा डेस्टिनी मॅनेजमेंटचा फायदा आहे. आणि जर आधीपासून कळलं तर तुम्हाला उपाययोजना करायची शक्यता निर्माण नक्की होत असते. तर खूप चांगली माहिती तुम्ही सांगितली आणि हेच सगळं जे शिक्षण आहे ते अभिजित प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची जी संस्था आहे ती शिकवत असते लोकांना आणि हे कोणी जाऊन शिकू शकतं. ते फिजिकल क्लासेस घेतातच, त्याचबरोबर पूर्ण लॉकडाऊन मध्ये त्यांनी ऑनलाईन क्लासेस देखील घेतलेत आणि या ऑनलाईन क्लासेसचे जे व्हिडिओज आहेत ते या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. खरंच मी यू आर डुईंग परफेक्ट जॉब. की ह्या काळामध्ये एक खूप मजेदार गोष्ट घडली बघा, की अभिजित प्रतिष्ठानच काय प्रत्येकाकडे भरपूर वेळ होता त्यावेळी आणि कोणत्याही तऱ्हेचा टाइम स्ट्रेस नसल्यामुळे जे काही व्हिडिओज त्यावेळी बनले किंवा जे आम्ही लोकांना शिकवलं किंवा विद्यार्थ्यांना शिकवलं ते जास्त छान झालं. मी जास्त छान एवढ्यासाठी म्हणतोय की आज जर समजा मी एखादं लेक्चर दिलं तर माझ्याकडे पुढचं टाइम टेबल आहे काहीतरी की याच्यानंतर मला 11 वाजता काहीतरी काम आहे. त्यावेळी कशी स्थिती होती, त्यावेळी लेक्चर केव्हाही असू दे पुढे काहीच काम नसायचं, त्यामुळे लेक्चर देणारा आणि लेक्चर ऐकणारा दोघेही तयारीत होते. सो अशा 100-125 व्हिडिओची एक सुंदर लायब्ररी, ऑनलाईन लायब्ररी अभिजित प्रतिष्ठाननी घेतली किंवा तयार केली. ही लायब्ररी करताना अभिजित प्रतिष्ठानला प्रचंड खर्च झाला आणि एक छान असा एक प्रॉडक्ट तयार झाला. माझी अशी इच्छा आहे मॅडम तुम्ही म्हणाल्यामुळे की लोकांनी याचा जरूर लाभ घ्यावा आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी अर्थसंगीतला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, कारण ते आमचे खरंच हितैषी आहेत असं मी म्हणेन. किंवा अभिजितप्रतिष्ठान.com वर गेल्यानंतर तुम्हाला आमचा नंबर मिळेल, तर त्या नंबरला देखील तुम्ही आम्हाला कळवलं तर आम्ही तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये कसा प्रवेश घ्यायचा सांगू शकतो किंवा त्याची प्रोसिजर तुम्हाला त्या साईटवर सुद्धा मिळेल. कारण आपली लोक खूप टेक्नोसवी नसल्यामुळे त्यांना खूप प्रश्न पडतात, त्या त्यांनी आम्हाला फोन करून विचारायला काही हरकत नाही. कार्यालयाच्या वेळामध्ये त्यांनी जरूर फोन करावा, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. ही लायब्ररी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे जो अभ्यासक्रम क्लासरूम मध्ये 1 लाख रुपयात शिकवला जातो, जो अभ्यासक्रम ऑनलाईन मध्ये 40,000 रुपयात आजही आम्ही शिकवणार आहोत किंवा शिकवतो, त्याच अभ्यासक्रमाची सगळी लेक्चर्स ही तुम्हाला अत्यल्प दरात म्हणजे महिन्याला फक्त 2,000 रुपये प्रवेश फी किंवा 2,000 रुपये लायब्ररीची 1 मंथ चार्ज अशा तऱ्हेने आपण अतिशय नॉमिनल फी मध्ये ठेवलेली आहे. म्हणजे लोकांचा या विषयातला उत्साह वाढेल, त्या ह्या विषयाकडे प्रेरित होतील आणि शिकतील. शेकड्याने व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या विषयामध्ये अंकशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र, प्रगत हस्तसामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र, वास्तू ज्योतिष आणि त्याच्या तत्सम सर्व विषयांचे डेस्टिनी मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये डेस्टिनी मॅनेजमेंटच्या सेन्सिटिव्हिटी अशा विषयांचा देखील समावेश आहे. त्याबरोबर फ्रीलान्स झालेले लेक्चर्स हे सगळं त्या लायब्ररीत आम्ही समाविष्ट केलेलं आहे आणि आम्हाला असं फार आवडेल की लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुंदर आणि आनंददायी करावं. धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की मी यातले काही लेक्चर्स अटेंड केले आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि ते खरंच खूपच शिकण्यासारखे आहेत आणि गमतीशीर तर आहेतच. कारण का जेव्हा सर शिकवतात तेव्हा ते एकदम असं सिरियस नाही शिकवते, काही ना काही गंमत त्याच्यामध्ये आणतात, तर ते गमतीशीर पण आहेत आणि खूप ज्ञान देणारे आहेत आणि इतक्या माफक दरामध्ये फक्त 2,000 रुपयामध्ये तुम्ही ते जे ज्ञान आहे जे लाखो रुपयांचं आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण महिनाभर तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओज ज्यातनं तुम्ही बघू शकता, पाहिजे ते शिकू शकता, पाहिजे ते ज्ञान तुम्ही आकलन करू शकता त्याच्यामधनं. आणि त्याचबरोबर जर त्याच्या पलीकडे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर डायरेक्ट तुम्ही अभिजित प्रतिष्ठानमध्ये संपर्क करू शकता. ते दोघे सुनील पुरोहित सर असतील किंवा गौडा सर असतील किंवा त्यांची जी टीम आहे ट्रस्टी लोकांची, ती नेहमी कार्यरत असते आणि ती नेहमी कोणत्याही प्रश्नांना किंवा कोणत्याही समस्यांना तुमच्या जे असतील त्यांना उत्तर द्यायला ते सक्षम आहेत.
तर मी सगळ्यांना पुन्हा विनंती करते की तुम्ही एकदा तरी अभिजित प्रतिष्ठान या वेबसाईटवर जा, त्याचे व्हिडिओज बघा आणि तुम्हाला ते नक्की आवडेल. तरी तुम्हाला या क्षेत्रातलं काहीच माहिती नसेल तरी देखील तुम्ही ते व्हिडिओज बघून ज्ञान घेऊ शकता. तर शेवटचा प्रश्न विचारते की काय मार्गदर्शन कराल पुढे, की पुढे आता 2021 हे आता चालू झालं आहे, तर काय मार्गदर्शन कराल? मेजर मार्गदर्शन मी करीन बी मर्क्युरी. मी बुधासारखं वागा, म्हणजे फ्लेक्सिबल राहा. जो कोणी जिंकतोय त्याच्या मागे जाऊन उभे राहा आणि जी इंडस्ट्री नव्याने आकार घेते त्यात नक्की पुढाकार घ्या. दॅट विल बी यू सक्सेस. जे कोणी पहिला आकार घेतील, पहिला प्रयत्न करतील, त्यांचं यश बघा आणि मग मागे या.